खेळाडूंचा खेळ हा दिवसेंदिवस बहरत जातोय. चला टीम मीटिंग घ्यायची नाही, पंचांना विनंती असेल, आपल्याकडे संपूर्ण अधिकार असतील, आपण योग्य ती कारवाई मात्र करू शकता. तसेच आपण पाहिलं ना तर अर्थात फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये बरेचसे जे खेळाडू आहेत ज्यांना बाईक मात्र मिळालेले आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगलं यश मात्र मिळवलेलं आहे. असे सर्व खेळाडू आणि सर्व जे खेळाडू आहेत ते ग्रामीणचे आहेत अर्थात पनवेल परिसरामधील. परंतु आज आपण पाहिलं तर भोनंगच्या येथे मोठी स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामध्ये बंटी तोडणकर हा सुद्धा मात्र आहे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करत आहे. भोलंग गावातील बंटी तोडणकर हा सुद्धा आज आपण पाहिलं तर आयकॉन मध्ये खेळत आहे आणि त्याला सुद्धा आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा. याच गावातील रहिवासी आहे, परंतु आपला सुद्धा खेळ असाच मात्र बहरत जावो. आणि आज आपल्या जुई कमोटे या संघामध्ये सातत्याने त्याचा खेळ आपण पाहत असतो ना आज मात्र आपल्या माय गावी परतलेला आहे आणि या माय गावामधून कशा पद्धतीने खेळणार हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. अर्थात जुई मधील आपण पाहिलं तर जीवन भेंडे हा मात्र गोलंदाज येतोय षटक क्रमांक पहिले घेऊन. आणि आज आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट मधील जो क्लास असतो, टेनिस मधील आपण पाहिलं तर जी गुणवत्ता असते, जे कौशल्य असते ते आज सर्व गोलंदाजांकडून सर्व फलंदाजांकडून मात्र पाहायला मिळणार आहे. तर स्ट्राईक एंड आपण फलंदाज पाहतोय करण, नॉन स्ट्राईकला फलंदाज शाहिद. पहिलाच चेंडू आपण पाहिलं तर लोल फुल टॉस त्याच्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे, परंतु पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर आत्महत्या आणि फलंदाज रनआउट स्वरूपात मात्र बाद होतोय. कमॉन डीजे. चला अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असणार आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद मात्र करायचा नाहीये, कारण मी अगोदरच अनाउन्समेंट केलेली आहे. जर कोणत्याही खेळाडूने जर पंचांशी वाद केला तर त्याला मात्र लगेच पेनल्टी बसणार आहे, त्यांच्या संघाला पेनल्टी बसणार आहे. त्याच्यामुळे पंचांचा जो निर्णय असणार तो अंतिम असणार आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल मात्र होणार नाहीये. तर आपण पहिलं षटक पाहिलं तर खऱ्या अर्थानं जीवन याच्या माध्यमातून मात्र मार्गस्थ आहे. अगदी लसित मलिंगा श्रीलंकेचा जशी ऍक्शन आहे त्याच प्रकारची ऍक्शन आपण पाहतोय. अगदी आपल्या टेनिस करिअर मध्ये जीवन यांनी भरपूर सारी पारितोषिक आपल्या नावावरती केलेली आहेत, भरपूर वर्षांचा अनुभव आहे. पनवेल परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने सातत्यानं आपला खेळ मात्र बहरत गेलेला आहे असं आपण पाहतोय. पनवेल परिसरातील जीवन याचं पहिले षटक या ठिकाणी सुरू आहे. अजून एक प्लेयर आपण मैदानामध्ये पाठवायचा आहे. पनवेल तालुका म्हटलं की रायगड जिल्ह्यातील क्रिकेटची पंढरी म्हणून पनवेल तालुका ओळखला जातो आणि पनवेल तालुक्यातील सर्व नामवंत खेळाडू आज आपण पाहतोय भोनंगच्या या मैदानावरती आलेले आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे, जोरदार अपील आणि या ठिकाणी बरोबर मध्ये पकडलेला आहे. लेग बिफोर द विकेट आपण पाहिलं तर या ठिकाणी तर या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडंसं डिसिजन मध्ये चेंज केलेलं आहे. बॅट कट असल्या कारणानं आपण पाहिलं तर बॅट्समन क्रीजमध्ये सुरक्षित आहे. तर या चेंडूवरती सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीनं या ठिकाणी श्रीगणेश मात्र केलेला आहे. फलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी करण ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं मात्र ओपन केलेलं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, जोपर्यंत तो चेंडू सरळ जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि चेंडू तोपर्यंत उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. नेक्स्ट फलंदाज आपण लगेच मैदानामध्ये मात्र जायचं आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या इथे उभं राहायचं आहे
युवा पेढी भोनंग आयोजित कैलासवासी श्री परशुराम नथू पाटील व कैलासवासी कुमारी आसावरी परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्मृतिचषक आपण पाहतोय. यावेळेला मोठा फटका, स्टँड अँड डिस्पॅच. कम ऑन डीजे. थँक्यू. तर 6 धावेच्या मदतीनं खऱ्या अर्थानं पण पाहिलं तर धावसंख्येला एक चांगला आकार आलेला आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता ह्या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाजाकडून पाहायला मिळत आहे. परंतु फलंदाज सुद्धा त्याच पद्धतीने प्रत्युत्तर. यावेळेला पुन्हा एकदा बॅकवर्डला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्टिकरला हा चेंडू मात्र लागलेला आहे. कोणत्या प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू मागे गोलंदाज जीवननं 9 धावा खर्च केलेल्या आहेत. अंतिम चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असेल. खूप मोठी मॅच आपण या मैदानामध्ये पाहतोय. जय भवानी गोंधळपाडा भोनंग विरुद्ध यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बऱ्याच सवल हवेमध्ये. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं ना तर येतोय सीमारेषेच्या बाहेर दणदणीत षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू नदीम दापोळकर 11 रामराज या संघाकडनं खऱ्या अर्थानं आता मात्र फलंदाजीमध्ये असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व दाखवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. कारण असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये फार कमी धावा कमी पाहायला मिळले की, परंतु त्याच वेळेला या ठिकाणी आपण पाहिलं तर केतन मॅन फ्रॉम थेरोंडा याच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळत आहे. कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेता, कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी दबाव न घेता माझा जो नैसर्गिक खेळ आहे तो मात्र करणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाला, माझ्या संघाला मी चांगलं योगदान मात्र देण्याचा प्रयत्न करत आहे. हेच मात्र पाहायला मिळत आहे. तर 6 धावेच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या 15 लागते धावफलकावरती. चला मॅच लगेच स्टार्ट करायचं आहे. आपण पाहतोय षटक क्रमांक 2 घेऊन येतो गोलंदाज जीत भोई रमेश पवार. रमेश पवार आपण म्हटलं की मित्रांनो रायगड जिल्ह्यातील एक मोठं नाव. रमेश पवारला आपण सातत्यानं युट्यूबच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहत असतो, परंतु तोच आपण पाहिलं तर खेळाडू आज भोनंगच्या मैदानावरती पहिल्याच चेंडूती या ठिकाणी जोरदार अपील, परंतु चेंडू सरळ जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. पहिल्या चेंडूती पाहिलं तर या ठिकाणी सिंगल मात्र मिळणार आहे आणि सिंगलच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. वाकडी पनवेल या गावचा आपण पाहिलं तर हा खेळाडू अर्थात रमेश पवार. ज्या रमेश पवारनं या सीझनमध्ये मग बॅटिंग असेल बॉलिंग असेल अगदी दोनही आघाड्यांवरती खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये आपली एक वेगळं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. ज्याच्यावर नावावरती कार सुद्धा आहे. तोच रमेश पवार या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. आज सर्व क्रीडा रसिकांना ही क्रिकेटची परभणी क्रिकेटचं आपण पाहिलं तर खमंग मेजवानी आज संडेमध्ये पाहायला मिळणार आहे. खूप मोठे फलंदाज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस टिकल्या चांगल्या पद्धतीने मात्र खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट दिवसाचा प्रयत्न करणार का, परंतु एका धावेमध्ये समाधान आणि एका धावेच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या 17 लागते धावफलकावरती. 17 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. पहिल्या 3 चेंडू मागे रमेश पवारनं आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. जरूर चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. खेळ करणार आहे आणि तोच खेळ आपण पाहिलं तर बॅट्समन या ठिकाणी
करणच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एक षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या आतापर्यंत 23 लागते धावफलकावरती. 23 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. यावेळेला पण एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी एक धाव तर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा सुद्धा या चेंडूवरती पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या मदतीनं आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 25 धावा. 25 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. पहिल्या 3 चेंडू मागे रमेश पवारनं फक्त 2 धावा खर्च केल्या, परंतु तदनंतर या ठिकाणी एक आक्रमक भूमिका साकारली आणि मोठे फटके यायला सुरुवात झाले. हा चेंडू पण पाहिलं ना तर लेग स्टंपच्या भरपूर बाहेर एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. कमॉन डीजे. तर या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक चौकार आणि स्वर. आता 5 धावा मात्र पाहायला मिळतील आणि 5 धावेच्या मदतीने आतापर्यंत 30 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा मार्गस्थ आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु आज रमेश पवार का नामवंत आहे, कारण बराच वेळेला मित्रांनो त्याच्या बाबतीमध्ये वापसी करण्याची जी क्षमता आहे, वापसी करण्याची जी कला आहे, ही सातत्यानं मात्र पाहायला मिळते. आणि आज आपण पाहिलं तर एक षटकार आल्यानंतर लगेच आपल्या गोलंदाजीमध्ये थोडीशी व्हरायटी पाहायला मिळाली, चेंज पाहायला मिळालं आणि द्वितीय षटकाची सांगता झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत आपण धावसंख्या पाहिली तर 30 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये योग्यता आपण पाहिलं तर 15 धावांची सरासरी ही आतापर्यंत नदीम दापोलकर 11 रामराज या संघानं मात्र केलेली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. अजून आपण पाहिलं तर बरेचसे संघ आहेत, या संघांमध्ये जे नामवंत सितारे आहेत ते येणारे बाकी आहेत. बऱ्याचांची नावं मात्र मला समजलेली आहेत, ती मात्र काही क्षणातच या ठिकाणी ते उपस्थित होणार आहे. भोनंग गावाचं खऱ्या अर्थानं हे यश आहे, कारण सिद्धांत पाटील यांना सुद्धा मी या ठिकाणी नक्कीच आभार व्यक्त करेन, कारण एवढे सर्व जो माहोल आहे हा क्रिकेटचा माहोल केवळ आपल्यामुळेच, आपल्या ग्रामस्थांमुळे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे झालेला आहे. आणि क्रीडा रसिकांना एक क्रिकेटची खूप खमंग मेजवानी आणि क्रिकेटची एक पाहिलं तर या ठिकाणी परभणी पाहायला मिळत आहे. तर षटकातील पहिला चेंडू आपण पाहिलं तर जीत भोईर. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ लेग ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांच्या माध्यमातून स्वर चेंडूचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त 1 निभर. 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. जीत भोईर जो गोलंदाज आहे याच्या नावावरती सुद्धा मित्रांनो जवळजवळ 9 ते 10 बाईक आहेत. तोच आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी करत असताना. अगदी पनवेल परिसरातील सर्व जे नामवंत खेळाडू आहेत, तर जीत भोईर अर्थात वाकलन ठाणे या जिल्ह्यातील, ठाणे जिल्ह्यातील हा खेळाडू आहे. अर्थात वाकला म्हटलं की पहिलंच नाव येतं केतन म्हात्रे, याचं नाव आम्हाला नक्कीच डोळ्यासमोर येतं, ज्याच्या नावावरती 4 फोर व्हीलर आहेत आणि तब्बल 19 बाईक ह्या केतन म्हात्रेच्या नावावरती आहेत. आणि त्याच गावातील आपण पाहतो या ठिकाणी दुसरा एक नामवंत खेळाडू, तो म्हणजेच जीत भोईर, ज्याच्या नावावरती 9 ते 10 बाईक आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु एक हिट विकेट मात्र झालेला आहे. बॅट्समन आउट होतोय. कमॉन डीजे. तर कुणाल कोंडारकर आपण पाहतो या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. चणेरा गावचा हा खेळाडू आज आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू म्हणून या ठिकाणी रामराज या संघाकडून खेळत आहे. त्याच्या माध्यमातून खूप सारा खेळ अपेक्षित आहे, कारण खूप चांगली बॅटिंग करून या ठिकाणी पाहिलं तर करण हा मात्र नाबाद खेळत आहे आणि त्याला साथ देण्यासाठी आता कुणाल मात्र आलेला आहे. लेफ्ट हँड फलंदाज आहे, डावखोरा फलंदाज, अग्रेसिव्ह फलंदाज आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, परंतु ओळखला आणि चेंडू सरळ पाठवला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
थँक्यू ऋग्वेद. आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा डेब्यू मॅच होती त्यामध्ये क्रिस गेलने उतरून पहिलीच जी सुरुवात केली होती षटकाराने केली होती तीच सुरुवात या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. या मॅच मध्ये अर्थात बॅट्समन कुणाल कोंडकरच्या माध्यमातून पाहतोय. एक षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या आतापर्यंत 37 लागते धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर सरळ जातो लॉंग स्टॉपच्या दिशेनं. पंचांच्या माध्यमातून स्वराज्यचा इशारा. तब्बल 5 धावेची भर धावसंख्येमध्ये. कमॉन डीजे. 5 धावेच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या 42 लागते धावफलकावरती. 42 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळत आहे. असं वाटलं होतं की धावा फार कमी पाहायला भेटली काय, परंतु खूप चांगली बॅटिंग. कारण पहिलाच शाहिद जो रनआउट स्वरूपात बाद झाल्यानंतर एक दबाव होता. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित झाला नाही. ओव्हर थ्रो पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर थ्रो स्वरूपात चौकार. आपण पाहिलं ना तर या ठिकाणी 5 धावा मात्र मिळणार आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये सर्वांना ठाऊक आहे एक एक धाव किती महत्वाची आहे. एक एक धावाने आंतरराष्ट्रीय स्तरावरती अक्षरशः वर्ल्ड कप सुद्धा हरलेले आहेत. असे कित्येक इतिहास कित्येक रेकॉर्ड आहेत. त्याच्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये आपण अशा पद्धतीने जर धावा खर्च केल्यात ना तर कुठेतरी या धावेची किंमत मात्र मोजावी लागेल. कारण क्रिकेटमध्ये आपण किती धावा काढता त्याच्यापेक्षा किती धावा वाचवता हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये सुद्धा ऋग्वेद आपण किती पैसा कमवला त्याच्यापेक्षा किती पैसा वाचवला हा सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे. वळवत मैदानाच्या दिशेनं या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळत आहे आणि थोडासा प्रेशर आहे तो फिल्डिंग करणारा संघ अर्थात जय भवानी भोनंग या गोंधळफडा भोनंग या संघाकडे पाहायला मिळत आहे. नेक्स्ट आपण पाहतोय चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु कार्पेट सहारे चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येणार. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न करणार का, आणि थोडीशी आउटफील्ड या ठिकाणी खराब असल्या कारणानं नक्कीच तिसरी धावाने आपण पाहिलं तर आता या ठिकाणी अति घाई आणि संकटात नाही. एक महत्वपूर्ण फलंदाज करण कोंडारकर बॅक टू द पॅव्हलियन. कम ऑन डीजे. बॅटिंग करणारा संघ अर्थात या ठिकाणी नदीम दाभोलकर 11 रामराज जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण 50 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय राजा कोटकर मॅन फ्रॉम चोरडे या गावातून आयकॉन स्वरूपात आपण पाहिलं तर रामराज संघाकडून खेळत आहे आणि खूप चांगली बॅटिंग त्याच्यामधून खूप अपेक्षित आहे. तर नवीन आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज अविनाश वाकलन ठाणे आता या जिल्ह्यातून आपण पाहिलं तर या ठिकाणी भोनंगच्या मैदानावरती म्हणजे योग्यत आपण पाहिलं तर अगदी तालुक्यामधून तर खेळण्यासाठी प्लेयर आलेले आहेत, परंतु जिल्ह्यामधून सुद्धा या ठिकाणी प्लेयर पाहायला मिळत आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये वाकला म्हटलं की अर्थात मी अगोदर म्हणाल होतो की केतन म्हात्रेचं नाव पहिलं डोळ्यासमोरती येतं कारण त्याच्या नावावरती तब्बल 4 4 व्हीलर आहेत आणि तब्बल 19 बाईक आहेत. असं केतन म्हात्रे आणि त्यांच्यानंतर ही मात्र मंडळी आहेत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू दुसरा जातो डीप फाइनल दिशेनं 1 बाउन्स. सीमारेषा लगत त्या ठिकाणी चेंडू मात्र अडलेला आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा सुद्धा पूर्ण आणि 3 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. काय रनिंग या ठिकाणी पाहायला मिळते. संघर्ष काय असतो तो खऱ्या अर्थानं या दोनही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो टेनिसचा खेळ काय किंवा आपल्या जीवनाचा खेळ काय संघर्ष फार महत्वाचा आहे. कारण जो संघर्ष करतो तो खऱ्या अर्थानं थोडासा उशिरा सक्सेसफुल होतो परंतु 100% सक्सेसफुल होतो. त्याच्यामुळे संघर्ष करणं हे प्रत्येक क्षेत्रामध्ये फार महत्वाचं आहे. या ठिकाणी 53 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाज आपण पाहिलं तर अविनाश पहिल्याच चेंडूवरती 3 धावा आल्यानंतर येणारे 5 चेंडू मागे या ठिकाणी कमी धावेवरती रोखावं लागेल. कारण रामराज संघाचा आपण विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगले नामवंत खेळाडू हे रामराज संघामध्ये आहेत आणि विशेष बाब म्हणजे त्यांनी फक्त स्थानिक खेळाडू खेळवलेले आहेत. कुठलेही आयकॉन खेळाडू मात्र बोलवले नाहीत. आपल्या अलिबाग तालुक्यामधील जे चांगले चांगले प्लेयर आहेत त्यांना मात्र निवडलेले आहेत. नक्कीच त्यांचा या ठिकाणी मी आदर करेन कारण आपल्या स्थानिक खेळाडूंना सुद्धा संधी द्या.
पूर्वी आपल्या अलिबाग तालुक्यामधून बरेचसे खेळाडू आहेत ते आयकॉन स्वरूपात खेळण्यासाठी जात नव्हते, परंतु आज आपण पाहिलं ना तर अलिबाग तालुक्यातून बरेचसे खेळाडू हे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खेळण्यासाठी जात आहेत. त्यापैकी आपलं पहिलंच नाव म्हटलं तर पंकज जाधव असेल, सुमित भगत असेल, तदनंतर आता युवा जी पिढी आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी नावं आहेत. अशी बरीचशी जी नावं आहेत ती खऱ्या अर्थानं आपल्या अलिबाग तालुक्यामधून बाहेर काढण्यासाठी जात आहेत. तर नासिर पटेल आपण पाहतोय नवीन फलंदाज या मैदानामध्ये येतोय. रामराज संघाचा हा स्थानिक गावातील खेळाडू आहे, त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. अगदी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जीवन 15 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर रमेश पवार यांनी 15 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर अर्थात जीत भोईर यांनी 20 धावा खर्च केल्या. यावेळेला बॅकफुटला जाऊन चांगला पंच पाहायला मिळत आहे. आपण पाहिलं तर चेडू पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फक्त एकच धाव पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आतापर्यंत 54 धावा, 54 रन्स ऑन स्कोर बोर्ड. फोर्थ ओव्हर इन अ प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी राजा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त अफलातून फटका, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. कम ऑन डीजे. थँक्यू. टॉस बॉक्स मध्ये जेव्हा टॉस उडवला तेव्हा रामराज संघाचा कर्णधार म्हणाला होता की आम्ही 50 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि त्या धावा मात्र झालेल्या आहेत. यावेळेला सुद्धा चांगला फटका, चेंडू पुन्हा एकदा जातो बॅक टू बॅक. दुसरा षटकार. कम ऑन डीजे. क्रीडा रसिकांसाठी सांगू इच्छितोय मैदानामध्ये जो सामना सुरू आहे अर्थात जय भवानी गोंधळपाडा भोनंग विरुद्ध नदीम दापोलकर 11 रामराज या दोनही संघादरम्यान ही लढत होती. पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 4 षटकांमध्ये या ठिकाणी तब्बल 66 धावा पूर्ण केल्या तर 67 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते म्हणजे जय भवानी गोंधळपाडा भोनंग या संघासमोर ज्या पद्धतीनं टार्गेट सेट करायचं होतं ते मात्र रामराज संघानं केलेलं आहे. परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर या ठिकाणी आता गोलंदाजांची सुद्धा अग्निपरीक्षा असणार आहे, कारण समोरच्या संघामध्ये मी अगोदरच अनाउन्समेंट केली होती की त्याच्यामध्ये बारक्या कांबळे आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर रमेश पवार आहे, जीत भोईर आहे, असे अनेक सर्व नामवंत खेळाडू पनवेल तालुका आणि पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातून सुद्धा जे वाकळण गाव आहे त्यातून सुद्धा या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच ऋग्वेद पाहिलं तर या क्रिकेटमध्ये या मॅच मध्ये क्रिकेटमधला जो थरार आहे किंवा जो मॅच मध्ये जी मजा आहे ती मात्र पाहायला मिळणार आहे. तर लगेच आपण फिल्डिंग लावायची आहे. रामराज संघ आपण लगेच मिटिंग घ्यायची नाही, मैदानामध्ये उतरायचं आहे आणि मॅच मात्र सुरू करायची आहे. पंच आपण लगेच या ठिकाणी सामना स्टार्ट करायचा आहे. स्वरा 11 भोनंग विरुद्ध एकविरा वरसे रोहा या दोनही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय आपण नाणेफेक करण्यासाठी लगेचच आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वरा 11 भोनंग विरुद्ध एकविरा वरसे रोहा. 67 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 24 चेंडू मागे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर फलंदाजांसाठी सुद्धा ही अग्निपरीक्षा असणार आहे, कारण 4 षटकामध्ये या मैदानाचा जर आपण ॲव्हरेज स्कोअर पाहिला तर नक्कीच 50 ते 60 धावा होत आहेत. परंतु यावेळेला आपण पाहिलं ना तर नक्कीच 66 धावा पूर्ण केल्या आणि 67 धावांचं लक्ष आहे ते कशा पद्धतीनं पूर्ण करणार.
चला वळूयात मैदानाच्या दिशेने. आपण पाहतो युवा पिढी भोंदंग आयोजित कैलासवासी श्री परशुराम नथू पाटील व कैलासवासी कुमारी आसावारी परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक 2022 आदरणीय सिद्धांतजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व ग्रामस्थांची साथ आपण पाहतोय गेले 3 दिवस. मग गुणक लेखक असतील किंवा त्याच वेळेला स्वयंसेवक असतील, मंडळाचे सर्व सदस्य असतील, अगदी अपार मेहनत करत आहेत, अति परिश्रम घेत आहेत आणि ही स्पर्धा कशा पद्धतीने यशस्वी होईल या अनुषंगाने प्रयत्न करत आहेत. बाहेर कॅच पकडणार आहे त्याला किरण पाटील यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्लीज लगेच आपण सामना स्टार्ट करायचा आहे. टीम मीटिंग मात्र घ्यायची नाहीये कारण वेळ फार कमी आहे. आपण पाहिलं तर खूप मोठ्या स्पर्धा आज आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये चालू आहेत. क्रीडा भवन मध्ये सुद्धा एक मोठी लाखाची स्पर्धा टुर्नामेंट चालू आहे. त्याच वेळेला आपण पाहिलं तर मोरिया मल्याण येथे सुद्धा एक मोठी स्पर्धा चालू आहे. आज भोंदंग गावामध्ये सुद्धा एक मोठी स्पर्धा चालू आहे आणि पाहिलं तर रामराज येथे सुद्धा एक मोठी स्पर्धा त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष चषक हे सुद्धा चालू आहे. तर अलिबाग तालुक्यामध्ये मी अगोदर म्हणालो होते की अगदात टेनिस क्रिकेटची पंढरी म्हणून खऱ्या अर्थानं पनवेल तालुका आपण ओळखला जातो, पण त्याच वेळेला आता अलिबाग सुद्धा नाव जोडलं तरी काही हरकत नाही कारण अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा आपण विविध प्रकारच्या टुर्नामेंट पाहत असतो. तर आदरणीय संतोषजी नथू पाटील अर्थात जे गावचे पोलीस पाटील आहेत ज्यांच्या स्मरणार्थ ह्या टुर्नामेंटचं आपण आयोजन केलं, त्यांचे सख्खे भाऊ छोटे भाऊ त्यांना मी विनंती करते की आपण लगेचच आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच आदरणीय प्रणित झावरे आपण लगेच आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. प्रणित झावरे. तर षटकरांची हॅट्रिक साधली तर आदरणीय चंद्रकांतजी ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर स्वरा 11 भोंदंग या संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तर कृपया एकविरा वडसे रोहा या संघाचा कर्णधार आपण लगेच यायचा आहे. पहिलाच चेंडू पण पाहिलं तर या ठिकाणी यष्टीरक्षकाची चूक पाहायला मिळत आहे. चेंडू सरळ जातो लॉंग स्टॉपच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जोरदार अपील तर मात्र केलेले आहे, परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर या ठिकाणी जीत भोईर हा सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचत आहे. असं वाटलं होतं की रनआउट स्वरूपात बाद होईल की काय, परंतु त्याच वेळेला एक चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळाला. वेळी स्वतःला सावरलं, कंट्रोल केलं आणि दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिला. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं की मित्रांनो कॉल फार महत्त्वाचा असतो आणि त्याच वेळेला आपला जो आय कॉन्टॅक्ट आहे हा आय कॉन्टॅक्ट सुद्धा असणं दोनही फलंदाजांमध्ये फार महत्त्वपूर्ण असतं. कारण यावेळेला आपण पाहिलं तर जर धाव घेतली असती तर कदाचित या ठिकाणी कुठला तरी फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झाला असता. तर पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धावून येऊन या ठिकाणी रमेश पवार ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन करतोय. आपल्या संघाचं देखील रमेश पवारच्या नावावरती खऱ्या अर्थानं एक कार सुद्धा आहे टेनिस क्रिकेटमध्ये आणि स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे याच्या नावावरती सुद्धा बाईक आहेत. त्याच्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे दोनही फलंदाज तितकेच नामवंत आहेत, नामांकित आहेत आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपण पाहिलं तर गोलंदाजी स्वरूपात करण हा अर्थातच स्थानिक खेळाडू आहे, परंतु खूप चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळत आहे. प्रणित झावरे आपण लगेच यायचं आहे व्यासपीठाकडे. प्रणित झावरे. तर दुसरा चेंडू आपण पाहिलं तर राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजव्या बाजूने मारा. या चेंडूवरती मोठा फटका मात्र खेळलेला चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये झेल होणार का त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक. झेल तर मात्र सुटलेला आहे, परंतु रनआउट स्वरूपात आपण पाहिलं तर या ठिकाणी जीत भोईर दुसऱ्यांदा आपण पाहिलं तर बाद होते. कमॉन डीजे.
स्वरा 11 भोनंग विरुद्ध एकविरा वर्षे आपल्यासाठी अंतिम पुकार असेल. आपण जर 5 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी आला नाहीत तर आपल्याला कदाचित पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण आपला प्रतिस्पर्धी संघ आहे अर्थात स्वरा 11 भोनंग या संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू या गोलंदाजासाठी नक्कीच एकदा टाळा झालाच पाहिजे, कारण खूप चांगली गोलंदाजी करतोय. समोरचे जे फलंदाज आहेत ते खूप नामवंत आहेत, परंतु समोरचा फलंदाज कोणीही असू द्या मी घाबरत नाहीये, कारण मी माझं जे कौशल्य आहे माझी गुणवत्ता आहे ती या ठिकाणी दाखवणार आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक जाणार तोपर्यंत 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. पहिला बॅट्समन आउट झाल्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती बारक्या कांबळे हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याचं ओरिजिनल नाव आपण पाहिलं तर विलास कांबळे असं आहे, परंतु ते नाव घेतल्यानंतर कोणीही ओळखणार नाहीये. जर बारक्या कांबळे घेतलं की लगेच त्याचं नाव मात्र आपल्या डोळ्यासमोर येणार आहे, ज्याच्या नावावरती आपण बरीचशी गाणी एकनाथ माळी यांच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. यावेळेला आत्ता मात्र रमेश पवारची बॅट मात्र गरम झालेली आहे. रमेश पवारच्या बॅट मधून येतोय पहिलाच षटकार. कम ऑन डीजे. तर रमेश पवार खूप चांगली बॅटिंग, ज्याने कॅच पकडली तरी लगेच यायचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटनी स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. लगेच आपल्या गोलंदाजीमध्ये व्हरायटी पाहायला मिळाली. व्हर्सटाईल गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार जरूर आला, परंतु 1 षटकार देऊन सुद्धा आपल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्यात. म्हणजे आपण समीकरण पाहिलं, इक्वेशन पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 57 धावेची गरज. तर यापुढे होणारा सामना बापूजी दे वरंडेपाडा आणि चालू मॅच मधून जो जिंकणार आहे संघ त्यांच्यामध्ये लगेच सेकंड राऊंडचा सामना होणार आहे. याची दोनही संघांनी मात्र नोंद घ्यायची आहे. बापूजी दे वरंडेपाडा वर्सेस या सामन्यामधून जिंकणारा संघ. तर 18 चेंडू आणि 57 धावेची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अर्थात बारक्या कांबळे. आताच एक रिसेंटली 8 दिवसापूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये एक मोठी टुर्नामेंट झाली होती. त्या टुर्नामेंटमध्ये ज्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक मिळाली होती तोच बारक्या कांबळे आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. रोगेत आपण पाहिले तर 18 चेंडू आणि 57 धावा म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये या कठीण सुद्धा नाही आहेत आणि सोप्या सुद्धा नाही आहेत. कारण टेनिसमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेटचं प्रेडिक्शन आपण लावू शकत नाहीये, कारण समोर खूप चांगले बॅट्समन आहेत, परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा त्याच लेवलचे गोलंदाज आहेत. त्याच्यामुळे या मॅचमध्ये शेवटच्या क्षणाला कोण जिंकणार कोण हरणार हे मात्र आपल्याला आता आपण सांगू शकणार नाही आहोत. तर कुणाला येतोय षटक क्रमांक दुसरं घेऊन. पहिल्या षटकामध्ये अर्थात 10 धावा खर्च केले गोलंदाज करण. येणारे 18 चेंडू आणि 57 धावेची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज बारक्या कांबळे. पहिलाच चेंडू पंचांच्या माध्यमातून 9 चेंडूचा इशारा मात्र आलेला आहे आणि आता फ्री हिट सुद्धा मिळणार आहे. तर अगोदर जी अनाउन्समेंट केली होती त्याच्यामध्ये थोडासा फेरबदल करतोय. जो पुढील सामना मी पुकारला होता बापूजी देव वरंडेपाडा विरुद्ध यातून जिंकणारा संघ, तर त्याच्यामध्ये फेरबदल करत आहोत. तर नेक्स्ट जी मॅच असणार आहे ती लक्षात घ्यायची आहे. विरू 11 जय हनुमान सानगोठी विरुद्ध यातून जिंकणारा संघ यांच्यामध्ये यानंतर मॅच होणार आहे. लक्षात घ्या थोडासा फेरबदल झालेला आहे. अगोदर जी अनाउन्समेंट केली होती त्याबद्दल मी क्षमा मागत आहे, कारण अगोदर बापूजी ते वरंडेपाडा अशी अनाउन्समेंट केली होती. तर विरू 11 जय हनुमान सानगोटी. तर बारक्या कांबळेच्या बॅट मधून आपण पाहिलं तर आता मात्र बॅटिंग करायला सुरुवात केली आलेला आहे षटकार. कम ऑन डीजे.
लगेच आमचे डीजे मास्टर पहा प्रेझेन्स ऑफ माइंड जे बारक्या याच्यावरती जे गाणं काढलेलं आहे अर्थात एकनाथ माळी, ज्या एकनाथ माळींनी अर्थात सुमित धोंगडे आणि बारक्या कांबळेवरती जे गाणं काढलेलं आहे. पाहिजे तेवढ्या दिडक्या देईन. दिडक्या म्हणजे आपल्या इकडे आपण त्याला पैसे म्हणतो, पनवेल परिसरामध्ये दिडक्या म्हणतात. तर पाहिजे तेवढे पैसे देईन, फक्त मॅच मला जिंकून दाखव, असंच आपण पाहिलं तर गाणं या ठिकाणी डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून सिद्धेश भगत यांच्या माध्यमातून या ठिकाणी ऑपरेटिंग होत आहे. 6 धावेच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या ही 17 लागते फलकावरती. षटक क्रमांक पाहिले तर दुसरा मार्गस्थ आहे. या षटकातील 3 चेंडूचा खेळ मात्र झालेला आहे. तर 15 चेंडू आणि 50 धावेची गरज आहे. 50 चेंडू आणि 15 धावेची 15 चेंडू आणि 50 धावेची गरज असताना या ठिकाणी पाहिलं तर आता षटकाराची सुरुवात मात्र काही पाहायला मिळत आहे बारक्या कांबळेकडून. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु आपण पाहिलं तर चेंडू पूर्णपणे ऑफ स्टंपच्या बाहेर आणि स्वर चेंडूचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त 1 धाव. तर एका धावेच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या 18 लागते फलकावरती. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र झेल सोडला. अशा प्रकारची झेल मात्र मित्रांनो सोडायची नाहीयेत, कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपला प्रत्येक संघ म्हटला की 11 खेळाडूंचा हा सांघिक खेळ आहे. कुठल्याही एका फलंदाजानं किंवा एका गोलंदाजानं हा मात्र आपण खेळ जिंकत नसतो. त्याच्यामुळे 11 खेळाडूंचं कोऑर्डिनेशन असणं हे फार गरजेचं आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाज संघर्ष करतोय, गोलंदाज मेहनत करतोय, परंतु त्याला क्षेत्ररक्षकांची जी साथ लाभत नाहीये. अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी जर क्षेत्ररक्षण केलं तर कदाचित आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. जिंकायचं असेल तर प्रत्येक कॅच पकडणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा असं वाटलं होतं की हा चेंडू स्वर जाईल की काय, परंतु त्याच वेळेला गोल्डन स्पॉट चेंडू आतल्या दिशेने आला. फलंदाजाचा आपण पाहिलं तर या ठिकाणी जो अंदाज होता तो पूर्णपणे चूक झालेली आहे आणि या चेंडूची लेग बेस स्वरूपात फक्त 1 धाव पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ही आतापर्यंत 20 लागते धाव फलकावरती. तर 13 चेंडू आणि 47 धावेची गरज आहे. अजूनही मॅच मित्रांनो संपलेली नाहीये. या मॅच मध्ये कोणत्याही क्षणी कलाटणी घेण्याची जी क्षमता आहे या दोन फलंदाजांमध्ये आहे, परंतु गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करत आहेत. अर्थात कुणाल, या कुणालचं सुद्धा या ठिकाणी मी कौतुक करेन, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेला आत्ता मात्र बारक्या कांबळे ऑन द फायर, बारक्याच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा दणदणीत षटकार. कम ऑन डीजे. तर कुरुळ गावचा साहिल सहाणी, ज्याने बाहेर आयवा कॅच पकडला होता आणि त्याला या ठिकाणी आपण पाहिलं तर 50 रुपयाचं पारितोषिक विकासजी किरणजी पाटील यांच्याकडून आणि 10 रुपयाचं पारितोषिक आहे अर्थात अनिलजी शेळके यांच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तर आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 41 धावेची गरज आहे. प्रति षटकाचा आपण विचार केला तर 20.50 ची सरासरी ठेवावी लागेल. त्या अनुषंगाने या ठिकाणी दोनही फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. अगदी आपण एवढं लांब खेळण्यासाठी आलेला आहात, भरपूर साऱ्या अपेक्षा आम्हाला आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करणार ही खात्री मात्र भोनग संघाला आहे, कारण बऱ्याचशा अशा मॅचेस आहेत यांच्या टेनिस क्रिकेटमध्ये यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत, परंतु त्या मॅच मात्र या दोनही फलंदाजांना जिंकवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रमेश पवार, बारक्या कांबळे यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. त्या पद्धतीची या ठिकाणी अर्थात फलंदाजी होणं ही फार गरजेची आहे. येणारी 12 चेंडू आणि 41 धावेची गरज आहे. बारा चेंडू आणि 41 धावा. पहिलाच चेंडू आपण पाहिलं तर गुडलन स्पॉट बाहेरच्या दिशेनं पंचांच्या माध्यमातून स्पायरी चेंडूचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने भर आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 40 धावेची गरज आहे. प्रत्येक चेंडू आपण पाहिलं ना तर ऋग्वेद या ठिकाणी प्रत्येक गोलंदाज अगदी फिरकी गोलंदाज आहे. प्रत्येक चेंडू मागे कोणत्याही प्रकारचं स्पीड न ठेवता अगदी टर्न करण्यामध्ये ज्याने लक्ष केंद्रित केलेले आहेत असे सर्व गोलंदाज आपण पाहतोय रामराज संघामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा रमेश पवारच्या बॅट मधून येतोय दणदणीत षटकार. कम ऑन डीजे.
थँक्यू. ओपनचा लॉट सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचा माहोल आता मात्र पूर्णपणे तयार झालेला आहे. कारण आपण समीकरण पाहिलं ना तर आता येणारी 11 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 34 धावा म्हणाल्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी आता मात्र गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीमध्ये थोडंसं व्हरायटी किंवा थोडीशी इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू बराच वेळ हवेमध्ये. रमेश पवार आता मात्र झेल बाद होतोय. कमॉन डीजे. दहा चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कधी हा सामना बॅटिंग करणारा संघाकडे जातोय, कधी हा सामना फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे जातोय. अगदी असं पाहिलं ना तर एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा असं चित्र मात्र या मॅच मध्ये पाहतोय आपण. समीकरण पाहिलं ना तर आता मात्र येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावेची गरज असणार आहे. जोपर्यंत बारक्या आहे तोपर्यंत खूप साऱ्या अपेक्षा, खूप सारी अर्थात या ठिकाणी पण पाहिलं तर नक्कीच फलंदाजासाठी जी अपेक्षा आहे ती मात्र आपल्या भोनंग संघाला आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, बारक्या कांबळे ऑन द फायर. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू. त्याच प्रकारची बॅटिंग या ठिकाणी करत आहे. आपण पाहिलं ना तर या ठिकाणी षटकार आल्यानंतर आता समीकरण पूर्णपणे चेंज झालेलं आहे. रोगीत आपण पाहिलं तर आता येणारे 9 चेंडू आणि आता 28 धावेची गरज असणार आहे. अजूनही मॅच मित्र म्हणेन दोनही संघांकडे मात्र जाऊ शकते. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू वन बाउन्स येतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगलं फिल्डिंग. एकच धाव फक्त पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत 40 लागते धाव फलकावरती. आता मात्र जिंकण्यासाठी आपण पाहिलं ना तर येणारे 8 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. म्हणजे या दोनही चेंडू मागे जर दोन मोठे हिट आले तर खऱ्या अर्थाने ही मॅच बॅटिंग करणाऱ्या संघासाठी पूर्णतः सोपी होऊन जाईल. परंतु त्याच वेळेला या ठिकाणी आपण पाहिलं तर रामराज संघाकडून सुद्धा खूप चांगली गोलंदाजी होत आहे. 8 चेंडू आणि आता 27 धावेची गरज. यावेळेला पूर्णपणे फसवलंय, चकवलंय, बीट केलंय असं वाटवतं की फलंदाजाला हा चेंडू स्क्वेअर जाईल की काय. परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं तर चेंडू मात्र लिगल आहे. तर येणारे 7 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये या चेंडूवरती मोठा फटका येणं फार अनिवार्य असणार आहे. यावेळेला मोठा फटका मारला जरूर, परंतु एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करणार का, कारण 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न मारतो करणार नाहीयेत. आणि आता आपण समीकरण पाहिलं तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 25 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 25 धावा म्हणजे आपण पाहिलं ना तर आता मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. जय भवानी गोंधळपाडा भवनंग संघाला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, किंबहुना या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पुढील फेरीसाठी पात्र व्हायचं असेल तर खऱ्या अर्थानं आता मात्र आपल्या बॅटचा जलवा दाखवावा लागेल. कारण आपण समीकरण पाहिलं तर थोडंसं कठीण झालेलं आहे. अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल आपण पाहिलं तर रामराज संघाने आतापर्यंत केलेली आहे. कारण येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र आपण पाहिलं तर 25 धावेची गरज आहे. स्वरा 11 भोनंग आणि आपण पाहिलं तर एकविरा वर्से रोहा दोनही संघांच्या संघनायकांना विनंती करते स्वरा 11 भोनंग आणि वर्से रोहा नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर कंपल्सरी चेसिंग असणार आहे. त्याच्यामुळे येणारे 6 चेंडू आणि 25 धावा या काढाव्याच लागणार आहेत. तर अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन येते गोलंदाज एक मिनिट.
तर षटकांची हॅट्रिक साधली तर या ठिकाणी अर्थात 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आदरणीय चंद्रकांतजी ठाकूर. आणि जर ही मॅच जिंकवली तर खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील बड्डी बॉय आदरणीय कार्यसम्राट रेती सम्राट भाऊशेठ शेळके यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 6 चेंडू आणि 25 धावेची गरज. पहिलाच चेंडू आपण पाहिलं तर बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातो, टॉप एजला लागला आणि चेंडू सरळ जातो सीमारेषे. तर बारकेने मॅच काढली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे आदरणीय भाऊशेठ शेळके. आणि त्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर समीकरण पूर्णपणे चेंज झालंय. आपण पाहिलं तर आता येणारे 5 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. अगदी रसिक प्रेक्षक आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेत आहेत. काही रसिक प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलच्या माध्यमातून युट्यूबवर लाईव्ह पाहत आहेत. तर सर्वांसाठी नक्कीच या मॅच मधला थर आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणारे 5 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर अंतिम षटक होऊन येतोय निनादवरती संपूर्ण जबाबदारी आहे. यावेळेला पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटनी मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र जो महत्वपूर्ण विकेट होता तो मात्र बाद. तर रोहामध्ये आपण पाहिलं तर रोहा वर्षे विरुद्ध स्वरा 11 भोनंग या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल झाला. तर नाणेफेकीचा कौल हा वर्षे रोहा या संघाकडे गेलेला आहे. लगेच आपला निर्णय घ्यायचा आहे आणि या सामना संपल्यानंतर आपण मैदानामध्ये प्रस्थान करायचं आहे. तर आपण पाहिलं तर इक्वेशन आता येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज आहे. म्हणजे प्रति चेंडू मागे या ठिकाणी प्रहारच करावा लागेल, षटकार मात्र मारावे लागतील तरच आपण या ठिकाणी मॅच मात्र जिंकणार आहात. ती कॅपॅसिटी आपण पाहिलं तर या दोनही फलंदाजांमध्ये आहे. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. निहालने एक जबरदस्त अफलातून गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. जरी एक चौकार आला असला तरी सुद्धा मी नक्कीच योगदान देणार आहे. शेवटल्या क्षणापर्यंत या ठिकाणी संघर्ष करणार आहे आणि आमच्या संघाला मी जिंकवणार आहे. फुलरलिनचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने कोण काढलेला आहे, परंतु या ठिकाणी मिस्टेक आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि 17 धावा. रुगेत असं ज्यावेळेस समीकरण येते तेव्हा ती मला एकच मॅच आठवते, अर्थात रायगड विरुद्ध ठाणे. फलंदाज होता मॅन फ्रॉम उरण मुळेखंड जीवित म्हात्रे, ज्याने 3 चेंडू मागे 3 षटकार लगावले होते आणि रायगड जिल्ह्याला खऱ्या अर्थानं ते मात्र विजय प्राप्त करून दिला होता. आणि त्याच प्रकारचं आपण पाहतोय समीकरण. येणारे 3 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण जर 3 षटकार लगावलेत ना तर खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामधील एक महत्वपूर्ण ही मॅच असणार आहे. अशा पद्धतीचे फटके खेळून मात्र मॅच जिंकणार नाहीयेत. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर मी रामराज संघाचं सुद्धा फार कौतुक अभिनंदन करेन, कारण आपल्या अलिबाग तालुक्यामधील जे स्थानिक खेळाडू आहेत त्या खेळाडूंना प्राधान्य दिलं आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ, अतिशय नियंत्रित आणि तंत्रशुद्ध ज्याला क्रिकेट आपण म्हणतो तो क्रिकेट या ठिकाणी रामराज संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 17 धावेची गरज असणार आहे. 2 चेंडू आणि 17 धावा, 16 धावेची गरज आहे. माफ करा, 2 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज यावेळेला मोठा फटका मात्र मारलेला आहे. चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर आणि आता आपण पाहिलं ना तर येणारा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावेची गरज आहे. 1 चेंडू आणि 10 धावा. ऋग्वेद, माझ्या आयुष्यामध्ये मी अशा 3 मॅच बघितलेल्या आहेत ज्या 3 मॅच मध्ये एका चेंडू मागे 13 धावा निघालेल्या आहेत. त्याच्यामुळे तीच पुनरावृत्ती या मॅच मध्ये होईल का, कारण त्याच प्रकारचं चित्र आपण पाहतोय. क्रिकेट मित्रांनो एक अनिश्चितता खेळ आहे. क्रिकेटमध्ये ऑलवेज एवढे प्रेडिक्शन इज अ फेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. त्याच्यामुळे येणारा एका चेंडू मागे जरी या ठिकाणी 10 धावा पाहिजे असल्या तरी या मॅच मध्ये काही होऊ शकेल, कारण 3 मॅच मी असं मित्रांनो बघितल्यात ज्या मॅच मध्ये एका चेंडू मागे 13 धावा सुद्धा काढलेल्या आहेत. तर 1 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे.
यावेळेला चांगला फटका आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग आणि नदीम दापोलकर 11 रामदास संघ विजय होते. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि त्याच वेळेला जय भवानी गोंदलपाडा भोनंग या संघाने या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक आभार.